नमस्कार, प्रगतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण लाल भोपळ्याची मसाला पुरी आणि लसूणी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, नक्की आवडेल तुम्हाला आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे, नक्की बनवून पहा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 6 मोठ्या आकाराचे लाल भोपळ्याचे काप शिजवून घेतलेले आहेत। कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची, एकदम छान असे शिजले जातात। हे पहा, आता आपण याची साल काढून घेऊयात। तर हे पहा, अशा प्रकारे आपण याची सर्व साल काढून घेऊयात। लाल भोपळ्याचं सेवन आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्की केलं पाहिजे। याचे भरपूर सारे आरोग्यदायी फायदे आहेत। रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी, डोळ्यांसाठी देखील हा लाल भोपळा खूप फायदेशीर आहे। केस मजबूत ठेवण्यासाठी, स्किनसाठी असेच आणखी भरपूर फायदे लाल भोपळ्याचं सेवन केल्याने होतात। त्यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये आपण लाल भोपळ्याचं सेवन नक्की केलं पाहिजे। इथे मी सर्व भोपळ्यांच्या कापाची साल काढून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा इथे मी जाडसर कुटलेलं जिरे आणि ओवा घेतलेला आहे। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। अर्धी वाटी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठ देखील वापरलं तरी चालेल। आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे। छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। लागेल तसं तुम्ही आता वरतून गव्हाचं पीठ घालू शकता। तर हे पहा, एकदम मस्त घट्ट पीठ मळायचं आहे। तर इथे मी आणखी अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे। हे पहा, एकदम घट्ट असं पीठ मळलेलं आहे। पीठ घट्ट मळलं की मग पुऱ्या तळायला जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि पुऱ्या तेलकट होत नाहीत जास्त। तर हे पहा, आता वरतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण याच्या लगेच पुऱ्या लाटून घेणार आहोत। तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपण चपात्या बनवायला जेवढा उंडा बनवतो त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा बनवायचा आहे। तर हे पहा, अशा प्रकारे एवढ्या आकाराचा उंडा मी इथे बनवून घेतलेला आहे। आता आपण हा लाटून घेऊयात। इथे मी थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे प्लेटामध्ये, हे आपण याला लावून घेऊयात। आता या उंड्याला लावण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा मग पिठाचा देखील वापर करू शकता। पीठ फक्त जास्त लावायचं नाही आपल्याला, एकदाच लावून घेतलं की मग पूर्ण पोळी लाटेपर्यंत पुन्हा पीठ घ्यायचं नाही। जास्त जर कोरडं पीठ वापरलं लाटताना तर नंतर मग तळताना तेल जास्तच खराब होतं। तर हे पहा, इथे मी पोळीपेक्षा थोडं मोठ्या आकारामध्ये हे लाटून घेतलेलं आहे। आता ग्लासाच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे पुऱ्या बनवून घेणार आहोत। यामुळे एकाच वेळी 6 ते 7 पुऱ्या बनवू शकता। यामुळे काय होतं, पुऱ्यांचा आकार देखील छान असा एकसारखा येतो आणि जास्त वेळ देखील आपल्याला लाटत बसायची गरज नाही। तर हे पहा, इथे मी अशा प्रकारे पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। इथे मी 12 ते 13 पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। या तळल्यानंतर मी राहिलेल्या पिठाच्या तळून घेणार आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण या पुऱ्या तळून घेऊयात। तर कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या पुऱ्या घालायच्या आहेत आणि तेल आपल्याला एकदम कडक गरम करायचं नाही। लो टू मीडियम फ्लेमवर या पुऱ्या आपल्याला छान अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, एकदम छान अशा फुगलेल्या आहेत। या पुऱ्या तळायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 ते 1.5 मिनिटात ही पुरी तळली जाते। हे पहा, एकदम छान असा सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण या काढून घेऊयात। अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। तर आता आपण लगेचच लसूणी चटणी बनवून घेणार आहोत। तर मी इथे कढईमधलं एक्स्ट्रा तेल काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 चमचाभर तेल आहे। याच्यात मी घालते 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी खिसलेलं खोबरं, हे तुम्ही समप्रमाणामध्ये देखील घेऊ शकता। आता हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची। तर हे पहा, याला छान असा कलर यायला लागलेला आहे। गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही, नाहीतर काय होतं, खोबरं लगेच करपतं आणि शेंगदाणे भाजत नाहीत। त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे पहा, आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। गॅसची फ्लेम जरी बंद केली तरी कढई खूप गरम आहे, त्यामुळे एखादा मिनिट आपण हे छान असं मिक्स करत राहणार आहोत। तर हे पहा, आता हे छान असं भाजलेलं आहे। आता आपण हे थंड करून घेऊयात। तर हे पहा, इथे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता याच्यामध्ये मी घालते आहे 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर,
तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मिरची पावडर थोडीशी कमी तिखट आहे, त्यामुळे मी इथे 2 चमचे वापरलेले आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 लसणाच्या पाकळ्या। झाकण बंद करून आपण हे मिक्सरला पल्स मोडवर 2 ते 3 वेळा छान असं फिरवून घेणार आहोत। तर हे पहा, एकदम मस्त अशी उकळीत कुटल्यासारखी ही चटणी तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता, हे पहा, असं वाटतच नाही आपण हे मिक्सरला फिरवलेले आहे। खूप खमंग अशी ही चटणी तयार झालेली आहे। नक्की बनवून पहा। इथे आपल्या पुऱ्या आणि चटणी दोन्ही तयार आहेत। या पुऱ्या तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी देखील बनवू शकता। अगदी झटपट होतात, पौष्टिक आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे थंडगार दह्यासोबत आणि सोबतच लसूणी चटणी। कधी जेवण बनवायचा कंटाळा येतो किंवा भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो, त्यावेळी तुम्ही या पुऱ्या नक्की बनवून पहा। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।